नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर PV सर. आपण आजपासून सुरू करत आहोत इयत्ता 10वीची मॅथमॅटिक्सची सिरीज. या सिरीजमध्ये आपण रोज एक मॅथमॅटिक्सचा एक्झरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट आपण सोडवून घेणार आहे आणि त्यातील सगळे प्रश्न, त्या एक्झरसाइजमधील सगळ्या कन्सेप्ट्स हे सगळं आपण नीट समजून घेणार आहोत. याबाबत जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. डायरेक्ट आपण प्रश्नांना चालू करूया. ठीक आहे, तर आपण पहिला चॅप्टर चालू करतोय मॅथमॅटिक्स 1 मधला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स प्रॅक्टिस सेट 1.1 आजपासून आपण चालू करतोय. म्हणजे आज प्रॅक्टिस सेट 1.1 होईल. बघूया काय पहिला प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत, ते दोन सॉल्व करायचे आहेत. कुठले इक्वेशन दिलेत? 5x + 3y = 9 पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y = 12. काय म्हणले? लेट्स ॲड द इक्वेशन्स 1 and 2. मग या दोन इक्वेशनची ॲडिशन इथं दिलेले आणि खाली आपल्याला ॲडिशन करायची. 5x + 2x 5x आणि 2x झाले 7x. इथं x दिलेला आहे ऑलरेडी, मग मी फक्त 7 लिहिलं. 3y + 3y - 3y 0 झाले, ते लिहायचे नाहीत. 9 + 12 किती होतात? 21. आता इथं 7 इकडे गुणलेलं आहेत, इकडे आले की भागलेला, मग 21/7. 21/7 किती होतात? 3 7 त्रिक 21. काय म्हटलं पुढं? प्लेस x = 3. हे जे x = 3 आले ते आपण कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करायचं? इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. पहिलं इक्वेशन 5x होतं, मग 5 × 5 गुणिले x ची व्हॅल्यू किती आली आहे? 3. मग आपण इथं 3 लिहायचं. + 3y = 9. 5 त्रिक किती होतात? 15. 15 इकडे अधिकला आहेत, पलीकडे गेले की वजाला, मग इकडे वजाला किती होणार? 15. मग 9 मधून 5 गेले, किती उरले? -6. 3y = -6. तर y बरोबर किती होणार? 3 इकडे गुणिलेला, इकडे आलं की भागिलेला, -6/3 म्हणजे किती होणार? -2, -2. y ची किंमत येणार -2. म्हणजे याचा अर्थ आपलं सोल्युशन काय झालं? x आणि y च्या किमती 3 आणि -2 ह्या आपल्या किमती झाल्या. हे साधी सोपी ॲक्टिव्हिटी आहे पहिल्या एक्झरसाइजमध्ये. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे. हे आता इक्वेशन सॉल्व करायचे. तर आपल्याला दुसरा प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यातला पहिला प्रश्न आहे 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. आपण काय करायचं? इक्वेशन्स पहिल्यांदा लिहून घ्यायचे. 3a + 5b = 26 आणि याला म्हणायचं इक्वेशन 1. खाली दुसरे इक्वेशन a + 5b = 22, याला म्हणायचं इक्वेशन 2. आता इक्वेशन बघून आपण ठरवायचं की त्याच्यावर कोणती क्रिया करायची. दिलेल्या इक्वेशनमध्ये जर एखादी टर्म सारखी असेल, या दोन इक्वेशन्समध्ये आता इथं 5b आहे आणि इथं पण 5b आहे, या दोन टर्म समान आहेत, तर समान असतील तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होते. म्हणजे अगदीच समान असतील, चिन्हासहित समान असेल तर सबट्रॅक्शन करायची. कोइफिशियंट समान आहेत पण चिन्ह वेगवेगळी आहेत, बरोबर. एक प्लस एक मायनस असेल, इथं +5b -5b असते तर आपण ॲडिशन केली असती, बरोबर. इथं चिन्ह समानच आहेत म्हटल्यावर आपण काय करायची? सबट्रॅक्शन. मग आपण खाली लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 आपण काय करूया? सबट्रॅक्ट करूया. मग खाली लिहून घेऊया 3a + 5b = 26 मायनस a + 5b = 22. सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याकडे काय सापडेल? 3a मधून a गेले 2a आणि 5b मधून 5b गेले 0, बरोबर. याचा अर्थ 2a बरोबर 26 मधून 22 गेले, किती उरले? 4. याचा अर्थ a ची किंमत किती असली पाहिजे? 4/2. म्हणजेच a ची किंमत किती असली पाहिजे? 2. ठीक आहे, याला बॉक्स करायचा. आपलं जे सोल्युशन आले त्याला बॉक्स करायचं. काय करायचं? आता एकाची व्हॅल्यू आली ती आपण दुसऱ्या कुठल्या तरी इक्वेशनमध्ये पुट करायची. पुटिंग a = 2 इन इक्वेशन 1 च्या ऐवजी 2 मध्ये पुट केलं तरी चालतं, काही अडचण नाही. सपोज आपण इथं 2 मध्ये पुट करूया. इन इक्वेशन 2 वी गेट इक्वेशन 2 मध्ये पुट करून बघूया.
काय मिळालं, एच्या ऐवजी आता 2 लिहायचं. 2 + 5b = 22. मग 5b बरोबर किती झाले, 22मधून 2 गेले, किती उरले 20. याचा अर्थ बीची किंमत किती झाली, 4. बीची किंमत किती झाली, 4. आलं लक्षात. मग आता बीची पण किंमत मिळाली. मग आपण खाली काय लिहायचं, देअरफोर द सोल्युशन इज ए आणि बीच्या किमती आहेत त्या किती आहेत आपल्या, 2 आणि 4. मग आपण असं लिहायचं, या पद्धतीने आपण लिहिलं आणि आपण आपलं प्रश्न सगळा हा ॲन्सर रेडी झाला आपला. बरोबर. हे नीट लिहायचं की प्रत्येक स्टेप बाय स्टेप. अगदी तुम्हाला इथं 2 इकडं अधिकला इकडं वजाला लिहिलंच पाहिजे असं काही नाही, पण त्याची वजाबाकी खाली व्यवस्थित आली पाहिजे. बरोबर. हे तुम्हाला स्टेप्सला मार्क असतात. जरी एखाद्याला वाटलं मी याच्यावरून डायरेक्ट बीची किंमत काढू शकतो, तरी तसं करायला जाऊ नका. अधूनमधून स्टेप्सला मार्क असतात, त्यामुळे त्या स्टेप्स लिहित जावा. अगदी काही डिटेल सगळ्यात स्टेप्स लिहिल्या पाहिजेत असं काही नाही, पण मेजर ज्या स्टेप्स आहेत की जिथं बदल झाला आहे इक्वेशनमध्ये, त्या स्टेप्स लिहिणं गरजेचं असतं. पुढचा प्रश्न सेम त्याच पद्धतीनं करायचं आपल्याला. आधी आपण इक्वेशन्स लिहून घ्यायचे. x + 7y = 10, याला इक्वेशन 1 म्हणूया, आणि 3x - 2y = 7, याला इक्वेशन 2 म्हणूया. ठीक आहे. आता इथं काय झालं, इथं कोणती टर्मच समान नाही आहे. ना ही टर्म कुठली समान आहे, एक्सची टर्म समान आहे, ना वायची टर्म समान आहे. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, त्या टर्म समान केल्या पाहिजेत. जर आपण इथं नीट बघितलं तर इथं जर मी एक्सला 3 न गुणलं तर इथं पण 3x होईल, मग खाली पण 3x आहे, म्हणजे टर्म समान होऊन जातील. याचा अर्थ मला एक्सला 3 न गुणलं पाहिजे. याचाच अर्थ मला पहिल्या पूर्ण इक्वेशनलाच 3 न गुणलं पाहिजे. मग खाली लिहूया, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळालं, 3x + 7 × 21 y = 30, याला इक्वेशन म्हणूया 3. आता इक्वेशन 2 बघा आणि इक्वेशन 3 बघा. हे दोन्हीमध्ये 3x समान झालेलं आहे. आता आपण काय करूया, आपण वजाबाकी करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. आता तुम्ही म्हणाल इक्वेशन 3 मधून 1 वजा करायचं, सॉरी इक्वेशन 1 नाही सबट्रॅक्ट करायचं आपल्याला, इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचे. सॉरी, इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचे. या दोन्हीच्या टर्म समान आहेत. आता जर तुम्ही म्हणाल तर 2 मधून 3च्या ऐवजी मी जर 3 मधून 2 म्हणजे असं उलटं वजा केलं. आता आपण काय करतोय, 3 मधून 2 वजा करतोय. मी सपोज 2 मधून 3 वजा केलं तर चालेल का, तर हो चालेल. उत्तर तुमचं तेच येणार आहे. तुमच्या सोल्युशनमध्ये काहीही बदल होणार नाही. तुम्ही याच्यातून हे वजा करा किंवा याच्यातून हे वजा करा, काहीही फरक पडणार नाही. तुमचं सोल्युशन तेच राहील. मग आपण लिहून घेऊया, 3x + 21y = 30 - 3x - 2y = 7. जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळालं, 3x मधून 3x गेले 0, 21y मायनस मायनस इथं होईल प्लस होईल, 21y + 2y इथं झाले 23y बरोबर किती झाले, या 30 मधून 7 गेले 23. 23y बरोबर जर 23 आले तर याचा अर्थ y ची किंमत किती आली, 1 आली. याचा अर्थ y ची किंमत किती आली, 1 आली. बरोबर. हीच आपण जी किंमत आहे व्हॅल्यू आलेली आहे ती आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करायची. पुटिंग y = 1 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करा, 2 मध्ये पुट करा किंवा 3 मध्ये पुट करा, कशातही पुट केलं तरी चालतं. मी सपोज इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर आपल्याला काय मिळते बघा, x + 7 × 1 = 10. मग x = किती होणार, 10 - 7 म्हणजे x बरोबर किती झाले, 3. आपल्याला x ची किंमत किती मिळाली, 3 मिळाली. मग हेच आपण वाक्यात लिहून घ्यायचं. देअरफॉर द सोल्युशन इज xy =
3 1 झालं आपलं. याचं ॲन्सर रेडी झालं. पुन्हा एकदा स्टेप बाय स्टेप आपण व्यवस्थित करत गेलो तर काही चुकायचं पण काम राहत नाही, आपल्या डोक्यात काही कन्फ्युजन व्हायचं पण काम येत नाही आणि व्यवस्थित आपल्याला शेवटपर्यंत मार्क्स मिळत जातात प्रत्येक स्टेपचे, बरोबर. म्हणजे मार्क वाईजसुद्धा काही अडचण येत नाही, कन्सेप्ट वाईजसुद्धा काही अडचण येत नाही आणि टायमिंगसुद्धा ह्याला काही फार भरपूर टाईम लागत नाही. याच्यातून काही शॉर्टकट शोधायच्या मार्गात राहू नका की मी 2-4 स्टेप वाचवल्या तर पटकन होईल, फार काही वेळ वाचत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न सेम तसंच करायचं आपण. 2x - 3y बरोबर 9 याला इक्वेशन म्हणूया 1 आणि 2x + y बरोबर 13 याला इक्वेशन म्हणूया 2. आता इकडं 2x समानच आहे, बरोबर. इकडं पण 2x आहे, इकडं पण 2x आहे. मग काय केलं पाहिजे आपण? सरळ वजाबाकीच केली पाहिजे. इकडे 2x आहे म्हटल्यावर वजाबाकी करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3 वी गेट काय मिळतं आपल्याला? तर सबट्रॅक्ट करूया 2x + y बरोबर 13 मधून 2x - 3y बरोबर 9 हे आपण वजा करूया. काय मिळालं आपल्याला? 2x मधून 2x गेले 0, इथं मायनस मायनस होणार, प्लस y + 3y बरोबर झाले 4y बरोबर झाले 13तून 9 गेले किती उरले? 4. देअरफॉर y ची किंमत किती आली? 1. y ची किंमत किती आली? 1. हीच किंमत जी आहे ती आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करूया. पुटिंग y = 1 इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशनमध्ये 1 किंवा 2 मध्ये पुट केली चालती. सपोज मी 2 मध्ये पुट केली. वी गेट काय मिळालं आपल्याला? इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावर 2x + y ची किंमत आहे 1 = 13. देअरफॉर 2x बरोबर 12 झालं. देअरफॉर x ची किंमत किती आली? 6. x ची किंमत किती आली? 6. बरोबर. सरळ साधं सोपं आहे. मग देअरफॉर सोल्युशन, द सोल्युशन इज x y = 6 1. झालं. साधं सोपं जसं आपण आधी केलं त्याच पद्धतीचं गणित आहे. आता यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी काय होतं की एखादं गणित छोटंसं असतं पण ते भरपूर मार्काला विचारलं जातं. म्हणजे एखादं गणित 2 मार्काचं असतं ते 3 मार्काला विचारलं जातं. सपोज की यात स्टेप्स धरून चला की अर्ध्या मार्काच्या आपल्याला 6 स्टेप्स सापडल्या, मग आपलं ते 3 मार्काचं गणित झालं, बरोबर. पण सपोज हे गणित जर चुकून एखादं 2 मार्काचं 3 मार्काला विचारलं गेलं, 3 मार्काचं गणित 4 मार्काला विचारलं गेलं, तर काय होतं की अशा वेळेस आपल्याला ते गणित डिटेल्ड लिहावं लागतं. कारण सगळ्या स्टेप्स आपल्याला, मग इथं स्टेप वाईज मार्क आहेत ना, जनरली अर्ध्या मार्काची एक स्टेप असते किंवा अर्ध्या मार्काचे स्टेप्स असतात किंवा 1 मार्काची एखादी स्टेप असते. अशा वेळेस आपल्याला तेवढ्या स्टेप्स पण भरून काढणं गरजेचं असतं. त्यावेळेस एखादं गणित, सपोज हे जर गणित मी सपोज म्हणूया की आपल्याला 2च मार्काला विचारलं गेलं किंवा 1च मार्काला विचारलं गेलं, तर मग फार डिटेलमध्ये करत बसायची गरज नाही आहे. तुम्ही व्यवस्थित शॉर्टमध्ये ॲन्सर लिहिलं तरी चालतं. पण हेच गणित जर 4 मार्काला विचारलं गेलं तर मात्र तुम्हाला आता डिटेल्डमध्ये लिहावं लागणार, हे सुद्धा करावं लागणार, सगळं नीट व्यवस्थित लिहावं लागणार. का तर तेवढ्या स्टेप्स भरून काढल्या पाहिजेत. ठीक आहे. चला पुढे सेम पद्धतीने करायचं आहे. 5m - 3n बरोबर 19 याला इक्वेशन 1 म्हणायचं. m - 6n बरोबर -7 याला इक्वेशन 2 म्हणायचं. आता इथं 5m आहे, इथं m आहे, मग मी mच्या ऐवजी 5m करू शकतो किंवा इथं -3n आहे, इथं -6n आहे, मग 3 - 3n ला जर मी 2 न गुणलं तरी पण तिथं 6n होऊ शकतं. काही केलं तरी चालतं. सपोज मी इक्वेशन 2ला मी आता 5 न गुणतो तर इथं 5m करून टाकतो, बरोबर. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 वी गेट,
आता हे व्ही गेट कधी लिहायचं कधी नाही लिहायचं, लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तरी चालतं, फार काही विषय नाही आहे. ग्रामरचा फरक आहे, मॅथ्समध्ये काही फरक पडत नाही. मग 5 ना आपण गुणूया, काय झालं इक्वेशन 2चं काय झालं मग 5m मायनस 6 30n बरोबर 7 35 मायनस 35 इक्वेशन ह्याला काय झालं 2. मग आपल्याला काय करायचं आता, हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 झाले. हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1मध्ये 5m आहे. आपण काय करूया, यांची वजाबाकी करून टाकूया. बरोबर, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम, हे जर खाली तो इक्वेशन 1 वी गेट. मग ते वजाबाकी केल्यावर काय मिळेल तर लिहून घेऊया आपण. तर 5m मायनस 3n बरोबर 19 मधून आपण काय वजा करायचं 5m मायनस 30n बरोबर मायनस 35. 5m मधून 5m गेले 0, हे मायनस मायनस होणार प्लस, हे पण मायनस मायनस होणार प्लस. मायनस 3n प्लस 30n किती झाले 27n. आणि इथं पण किती झाले 19 आणि 35. 19 अधिक 35 किती होतात 54. 19 अधिक 35 किती होतात 54. मग त्यामुळे n ची किंमत किती होईल आपल्याला 54 भागिले 27, म्हणजे n ची किंमत किती सापडेल आपल्याला 2. 27 दुनी 54 बॉक्स करून टाकायचा. आता काय करायचं, ही जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करा. 1 मध्ये पुट करा, 2 मध्ये पुट करा, 3 मध्ये पुट करा, चालतं आपल्याला. पुटिंग n इक्वल्स टू 2 इन इक्वेशन, सपोज मी 1 मध्ये पुट केलं, वी गेट काय मिळालं आपल्याला 1 इक्वेशन काय आहे बघा 5m मायनस 3n बरोबर 19 बरोबर. ठीक आहे, मग काय करायचं आपल्याला n ची किंमत टाकायची नाही का. मग 5m मायनस 3 गुणिले n ची किंमत आहे 2 बरोबर 19. मग 5m बरोबर किती झाला 5m बरोबर 19, मायनस इकडं गेलं की प्लस 3 दुनी 6 झाले. मग m ची किंमत किती येईल 9 6 15 25 भागिले किती होणार 5. देअरफॉर m ची किंमत होणार 5. m ची किंमत सापडली आपल्याला 5. मग याच्यावरून आपण काय म्हणायचं देअरफॉर सोल्युशन इज mn इक्वल्स टू 5 2. हे आपलं काय झालं सोल्युशन झालं याच्यावरचं. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुन्हा एकदा बघा जरा पहिल्यापासून नीट बघा आणि स्क्रीनशॉट काढा किंवा एकदा गणित स्वतःचं सोडवून बघा. बरोबर, मी शिकवत असताना आधी गणित स्वतः सोडवून बघा, नाही आलं तर बघा व्हिडिओ. बरोबर, दरवेळेस आपण व्हिडिओ बघूनच सगळं सॉल्व्ह होईल असं काही नाही आहे. आपण आधी स्वतः प्रयत्न करायचा. बरोबर, परीक्षा तुम्ही देणार आहे म्हणजे हे गणित सोडवता सुद्धा तुम्हाला झालं पाहिजे. त्यामुळं हे गणित सोडवायची जबाबदारी तुमची. हे फक्त मार्गदर्शनासाठी आहे की जर एखाद्या ठिकाणी तुम्ही अडकला, एखाद्या गणित नाही कळालं तर तुम्ही व्हिडिओ बघा. बरोबर, आधी व्हिडिओ बघायचा आणि मग गणित सॉल्व्ह करायचं असं करू नका. आधी गणित सॉल्व्ह करा, जमलं तर चांगली गोष्ट आहे, उत्तम. नाही जमलं तर व्हिडिओ बघा. ठीक आहे, चलो आगे. सेम प्रोसेस करायची, काही बदल नाही. 5x प्लस 2y बरोबर निगेटिव्ह 3, याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि x प्लस 5y बरोबर 4, याला इक्वेशन 2 म्हणूया. काय करायचं आपल्याला, काय केलं पाहिजे मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे. एक्सला इथं आपल्याला काय केलं पाहिजे गुणलं पाहिजे. बरोबर, मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 वी गेट काय मिळतं आपल्याला तर 5x प्लस 25y
इक्वल्स टू 20 5ने गुणल्यावर याला इक्वेशन 3 म्हणूया. आता इक्वेशन 1 आणि 3 मध्ये आपल्याला काय केली पाहिजे, वजाबाकी केली पाहिजे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. आपण इक्वेशन काय करायचं आहे, 2 वजा करायचं आहे 1 मधून 2 वजा करूया. काय म्हटलं आपण, 1 मधून वजा करायचं म्हणजे 5x प्लस 2y इक्वल्स -3. त्यामधून काय करायचं, काय हे वजा करूया आपण. 5x प्लस 25y इक्वल्स टू 20. ठीक आहे. निगेटिव्ह आहे, 5x मधून 5x गेले 0, प्लस तर हे होणार मायनस, इकडे होणार मायनस. 2y मधून 2y वजा 25y, 2y वजा 25y म्हणजे किती झाले, -23y. बरोबर. आणि -3 -20, -3 -20 किती झाले, -23. मग देअरफॉर y ची किंमत किती आली, 1. y ची किंमत किती आपल्याला सापडली, 1. हीच कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करायची. पुटिंग y equals to 1 in equation 1 we get काय मिळतं आपल्याला, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. फाइव एक्स प्लस 2 into 1 equals to -3. बरोबर. मग 5x बरोबर किती होणार, 5x बरोबर -3. आणि इकडं बेरीज आहे, इकडं आलं की वजाला, वजा बेके बे म्हणजे इथं झाले -2. बरोबर. मग x ची किंमत किती येणार, -3 -2 झाले -5 भागिले 5. याचं उत्तर किती येणार, x चं उत्तर किती येणार, -1. x चं उत्तर किती येणार, -1. ठीक आहे. आता आपण सरळ सोल्युशन लिहून टाकूया. देअरफॉर द सोल्युशन इज xy इक्वल्स -1 1. आता आपल्याला जर कधी असं वाटलं की एखादं इक्वेशन आपण जे सोल्युशन काढलेलं आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे हेच आपल्याला माहीत नाही, तर आपण कसं सॉल्व करायचं, तर कसं बघायचं ह्याचं, तर सरळ व्हॅल्यू टाकून बघायच्या. सपोज एक आपण मी ट्राय करतो की हे ह्याच्यात कशात तरी व्हॅल्यू टाकून बघूया. सपोज आपण x -1 आणि 1 हे त्या टाकून बघूया. तर 5 गुणिले -1 अधिक 2 गुणिले 1 याची किंमत -3 येते का, तर -5 प्लस 2 बरोबर -3 बरोबर येते. याचा अर्थ आपलं हे सोल्युशन ह्याच्यासाठी बरोबर पडते. सपोज दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण ट्राय करून बघा. 5 × 5x, ची किंमत किती आहे, -1 प्लस 25 गुणिले 1 बरोबर 20 येते का, तर -5 आणि प्लस 25 बरोबर 20. याचा अर्थ हे सुद्धा बरोबर आलं. याचा अर्थ आपलं सोल्युशन जे आपण काढलेलं आहे ते सगळं बरोबर आहे. हे असं आपण क्रॉस चेक करू शकतो, काय अडचण येत नाही. आपल्याला जरी वाटलं की एखादं आपलं चुकलंय, बरोबर आहे, माहीत नाही, शंका आहे, तर आपण क्रॉस चेक करून बघू शकतो. ठीक आहे. तर हे गणित आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वगैरे बघू शकता, निवांत स्क्रीनशॉट वगैरे घ्या. ठीक आहे. पुढे आता हे गणित आहे जे आपल्याला जरासं वेगळं दिसते. गणित जरा वेगळं दिसलं म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. गणित त्याच सेम कॅटेगरीमध्ये येतं. प्रोसेस सेम करायची. काय करायचं, लिहून घ्यायचं आधी 1/3x प्लस y इक्वल्स टू 10/3. याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि 2x प्लस 1/4y इक्वल्स 11/4. याला इक्वेशन 2 म्हणूया. आता काय विषय झाला बघा, इथं दिलेत आपल्याला अपूर्णांक दिलेत, इथं दिलेत आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेत, म्हणल्यावर आपल्याला गोंधळ होतो. काय करायचं, सरळ साधं सोपं आहे. जे फ्रॅक्शन आहेत, जे अपूर्णांक आहेत, त्यांचा डिनॉमिनेटर बघायचा, त्यांचा छेद बघा. तो जो छेद आहे तो किती आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, दोन्हीकडे छेद 3 आहे, डिनॉमिनेटर 3 आहे. म्हणल्यावर पहिल्या इक्वेशनला 3 न गुणून टाकायचं. का गुणून टाकायचं, तर 3 न गुणलं की तो छेद निघून जाईल. बरोबर.
3 न गुणलं की इकडलं 3 इकडं 3 निघून जाईल. म्हणून आपण काय करायचं, इक्वेशन 1ला 3 न गुणायचं. आता इक्वेशन 2 बघूया. इक्वेशन 2 मध्ये डिनॉमिनेटर किती आहे, इकडं 4 डिनॉमिनेटर आहे, इकडं 4 डिनॉमिनेटर आहे. मग इक्वेशन 4ला कशानं गुणलं पाहिजे, इक्वेशन 2ला कशानं गुणलं पाहिजे, 4 न गुणलं पाहिजे, तर तो डिनॉमिनेटर निघून जाईल. मग आपण तसं करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3 and इक्वेशन 2 by 4 we get इक्वेशन 1ला 3 न मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन 2ला 4 न मल्टिप्लाय करायचं. काय येईल, पहिल्या इक्वेशनला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं 3ला 3 निघून जाईल, किती राहील x, इथं प्लस किती राहिले 3 न गुणल्यावर 3y झाले, इथं 10/3ला जर 3 न गुणलं तर 10 राहील. याला इक्वेशन म्हणायचं 3. याला आता 4 न गुणूया, 4 दुनी 8 झाले, 8x. आता इथं 4 न गुणल्यावर फक्त yच राहील प्लस y, बरोबर. याला 4 न गुणल्यावर फक्त 11 राहील. याला इक्वेशन म्हणूया 4. मग इक्वेशन 3 आणि 4 मिळाले. हे आता आपल्या माहितीचे इक्वेशन झाले की जे आपल्याला माहिती आहे त्यांचं काय करायचं, मग याच्यानुसारच सॉल्व करायचं. आता इथं काय करायचं, इथं पण प्रॉब्लेम असा झाला की इथं x आहे, इथं 8x आहे, इथं 3y आहे, इथं y आहे. मग आता याला पण अजून कशानं तरी गुणलं पाहिजे. कशानं गुणायचं, तर याला इक्वेशन 3ला आपण सपोज 8 न गुणून टाकूया किंवा इक्वेशन 4ला 3 न गुणून टाकूया, काही फरक पडत नाही, उत्तर तेच येणार आहे, बरोबर. इक्वेशन 3ला मी 8 न गुणतो. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 8 वी गेट, काय मिळालं, 8 न गुणल्यावर 8x प्लस 3y इक्वल 8x प्लस 8 त्रिक 24y बरोबर 80. याला इक्वेशन काय म्हणूया आता 5. आता आपल्याला इक्वेशन 4 आणि 5 मध्ये इथं 8x आणि इकडं पण 8x मिळालेलं आहे. आता आपण यांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. आता अर्थात समान चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी करायला लागणार. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5 वी गेट, काय मिळेल आपल्याला, मी नीट लिहून घेतो आधी इथं. 8x प्लस 24y बरोबर 80 मधून आपण वजा करायचे 8x प्लस y बरोबर 11 वजा करूया. 8x मधून 8x गेले 0, 24y मधून y गेले 23y आणि 80 मधून 11 गेले किती राहिले 69 बरोबर. मग हे आपलं आलं. मग आता वायची किंमत किती येईल, तर सरळ सरळ भाग लावायचा आहे, काही वेगळं करायचं नाही, आपण सरळ सरळ भागच घालून करायचं आहे. एक मिनिट. हां, मग वायची किंमत किती येईल, देअरफॉर y इक्वल्स टू किती येईल 23 त्रिक 69, वायची किंमत येईल 3. पुटिंग y इक्वल्स टू 3 इन इक्वेशन, कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केलं तरी चालतं. 1 2 3 4 5 कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट केलं जातं. मी सपोज आता मला इथं 5 इक्वेशन दिसतंय म्हणून मी 5 मध्ये पुट करतो इक्वेशन 5. तुम्ही तुमच्या मनानं कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करा, काही अडचण नाही. वी गेट, काय मिळतं आपल्याला, y इक्वल्स टू 3 पुट करायचं म्हणजे 8x प्लस 24 गुणिले 3 बरोबर 80, म्हणजे 8x बरोबर किती होईल 80 वजा 24 त्रिक 1 3 2 6 1 7 24 त्रिक 72. एक्सची किंमत किती येईल 80 वजा 72 किती झाले 8, 8 भागिले 8 म्हणजे एक्सची किंमत किती येईल 1. एक्सची किंमत किती आली 1. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1. देअरफॉर खाली सरळ साधं सोपं वाक्य आपलं. देअरफॉर द सोल्युशन इज एक्स वाय इक्वल्स टू 1 आणि 3, 1 आणि 3 असं आपलं सोल्युशन आलेलं आहे. क्रॉस चेक करून बघू शकतो आपण, बरोबर. हे क्रॉस चेक करून बघू शकता, काही अडचण येत
नाही. बघा इथून पासूनचं हे गणित आहे. अशाच टाईपचं अजून पुढचं एक गणित आहे. दरवेळेस लक्षात घ्यायचं फक्त इथं आपण या गणितात काय केलं, जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला घालवून टाकायचा आहे. मग जो डिनॉमिनेटर आहे तो आता इथं सेमच आहे बरोबर. इकडं पण 3 आहे, इकडं पण 3 आहे, म्हणून मी 3 गुणून टाकलं. इकडं 4 आहे डिनॉमिनेटर, इकडे 4 डिनॉमिनेटर, मग मी 4 गुणून टाकलं बरोबर. आता काही जणांच्या डोक्यात असं येईल की पुन्हा इथं जाऊन आपल्याला जर 8 गुणायचंच होतं बरोबर, कारण इथं 8 करायचंच आहे, तर मग आपण 8 त्रिक 24 अधिक नाही गुणलं असं सुद्धा डोक्यात येऊ शकतं की आपण आधी 24 गुणूया. पण काय होतं, सगळ्यांनाच ते जमलं असं नाही की सगळ्यांनाच पहिल्या इक्वेशनला एकदम 24 गुणलं की डायरेक्ट तुम्हाला इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 हे डायरेक्टच तुम्हाला मिळून जाईल बरोबर. पण ते फारच जरा किचकट होऊन जातं आणि ते वेळ विचार करण्यातच फार वेळ जातो. त्याच्याऐवजी स्टेप बाय स्टेप केलं तर होऊन जातं, काय अडचण नाही. 2 स्टेप जास्तीच्या लिहायला लागतील फक्त, निवांत होऊन जाईल विदाउट एनी कन्फ्युजन. 7वा प्रश्न काय म्हटलं आहे तसं, 99x अधिक 101y बरोबर 499, याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि 101x प्लस 99y बरोबर 501, याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. काय करायचं आता, हे जरा नवीन टाईपचं आलं की इकडं 99x आहे आणि इकडं 99y आहे, इकडे 101y आहे आणि इकडे 101x आहे. असं जेव्हा क्रॉसला एकमेकांचे कोइफिशियंट स्वॅप होतात एकमेकात क्रॉस होतात, म्हणजे इकडचा एक्सचा कोइफिशियंट आता इकडे वायला आला, इकडचा वायचा कोइफिशियंट इकडे एक्सला आला, तेव्हा सरळ साधी सोपी गोष्ट करायची, दोघांची एकदा बेरीज करून घ्यायला लागते आणि दोघांची एकदा वजाबाकी करून घ्यायला लागते. का ते आपण बघूया. या सरळ साधं अशा टाईपचं गणित आलं नाही, इकडे 99 इकडे 99 इकडे 101 इकडे 101, सरळ साधी सोपी दोघांची आधी बेरीज करून घ्यायची. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 we get इक्वेशन 1 and 2 ॲड केल्यावर काय मिळतं, 99x प्लस 101y बरोबर 499 प्लस 101x प्लस 99y बरोबर 501. बेरीज करून बघूया, 99 अधिक 101 किती झाले 200x बरोबर किती झाले, प्लस इथं किती झाले 200y बरोबर 499 अधिक 500 किती झाले 1000 बरोबर. या सगळ्याला जर मी 200 भाग घालवला, या सगळ्याला जर मी 200 भाग घालवला की 200x भागिले मी 200 केलं, किंवा कॉमन जरी काढला तरी चालतो, 200 कॉमन काढला, यातून x प्लस वाय बरोबर 1000 असेल, तर x प्लस वायची किंमत किती मला मिळेल, 200 भागिले 1000 1000 भागिले 200 बरोबर 5, म्हणजे x प्लस वाय बरोबर 5. याला आपण इक्वेशन म्हणूया इक्वेशन 3 बरोबर. ह्यांची एकदा बेरीज केली, आता एकदा सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट, काय मिळतं आम्हाला हे सबट्रॅक्ट करून, तर 101x प्लस 99y बरोबर 501 मधून आपण वजा करायचं 99x प्लस 101y बरोबर 499. 101 मधून 99 गेले किती राहिले 2x, 99y मधून 101 गेले मायनस 2y बरोबर 501 मधून 99 गेले 2. पुन्हा एकदा 2 जर कॉमन काढलं तर x मायनस y बरोबर 2, x मायनस वाय बरोबर 2. देअरफॉर x मायनस वायची किंमत किती येईल 2 भागिले 2 1, 2 भागिले 2 1 असं आपल्याला इथं उत्तर मिळून जाईल. आलं लक्षात. मी इथं इथं आपण बॉक्स नाही करायला पाहिजे, इथं इक्वेशन द्यायला पाहिजे, x मायनस वाय बरोबर 1, याला इक्वेशन म्हणूया इक्वेशन 4. आता इक्वेशन 3 बघा आणि इक्वेशन 4 बघा. आता आपल्याला हे साधे सोपे इक्वेशन मिळाले. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे कसे आहेत, एकदम साधे सोपे इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. मग आता ह्या इक्वेशन्सचं काय करायचं की ज्या टाईपचे इक्वेशन्स आपल्याला माहिती आहेत त्या टाईपच्या इक्वेशन्समध्ये काय करायचं, साधी सोपी आपण एकदा बेरीज
बेरीज करून बघायची. मग ह्या दोघांची जर ॲडिशन केली, कारण का आहे इकडं प्लस वाय आहे इकडं मायनस वाय आहे, वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे ॲडिशन करायची. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 वी गेट काय मिळतं आपल्याला. इक्वेशन 3 आणि 4 ॲड केल्यानंतर काय मिळतं. आता हे तुम्ही लिहिलं तरी चालतं इथनं पुढचं. मला असं वाटतं फार जर मोठ्या मार्काला असलं तर लिहावं, नसेल तर छोट्या मार्काला कमी मार्काला विचारलं असेल तर इथलं पुढची ॲडिशन नाही लिहिली तरी चालती. एक्स प्लस वाय बरोबर किती होतं, एक्स प्लस वाय किती आलं होतं 5 नाही का. एक्स प्लस वाय बरोबर 5 आलं होतं आणि एक्स मायनस वाय बरोबर किती आलं होतं 1. या दोघांची सरळ बेरीज केली तर 2x बरोबर किती आले 6. देअरफॉर एक्सची किंमत किती आली 3. आता एक्सची व्हॅल्यू 3 मिळाली. पुटिंग धिस किंवा पुटिंग एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केली तर चालते. मी इक्वेशन 4 मध्ये पुट करतो. इक्वेशन 4 वी गेट एक्स 3 मायनस वाय इक्वल्स 1. मग देअरफॉर वाय इक्वल्स टू 3 मायनस 1. देअरफॉर वाय इक्वल्स टू 2. वायची किंमत किती मिळाली 2 मिळाली. देअरफॉर खाली नेहमीप्रमाणे देअरफॉर द सोल्युशन इज एक्स वाय इक्वल्स टू 3 2. चला हे आपल्याला इक्वेशन मिळून गेलं, सोल्युशन मिळून गेलं. ठीक आहे. बघा आपण काय केलं, आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे, दोन्ही दिलेल्या इक्वेशन्सची एकदा बेरीज करून घेतली आणि एकदा वजाबाकी करून घेतली. मग आपल्याला साधे सोपे बेरीज केल्यावर हे इक्वेशन 3 मिळालं, सबट्रॅक्शन केल्यावर हे इक्वेशन मिळालं. एकदा एक्स प्लस वायचं मिळालं, एक्स मायनस वायचं मिळालं. मग आता त्याच्यावरून आपण साधं सोपं केलं, पुन्हा एकदा बेरीज करून बघितली तर एक्सची व्हॅल्यू मिळाली, वजाबाकी केली असती तर वायची व्हॅल्यू मिळाली असती. ठीक आहे. आणि मग पुढची आहे तशीच प्रोसेस करायची, काही वेगळं काम नाही. पुढे 8वा प्रश्न, मला वाटतं शेवटचाच प्रश्न आहे हा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं 49 एक्स मायनस 57 वाय बरोबर 172, याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि 57 एक्स मायनस 49 वाय याला इक्वेशन 200 बरोबर 252, याला इक्वेशन 2 म्हणूया. काय करायचं पुन्हा एकदा बघा, इकडं 49 एक्स आहे, इकडे 49 वाय आलं, इकडे 57 एक्स आहे, इकडे 57 वाय आलं. अशा वेळेस काय केलं पाहिजे, अशा वेळेस एकदा आपण दोघांची बेरीज केली पाहिजे आणि एकदा दोघांची वजाबाकी केली पाहिजे. तेच करायचं आपल्याला. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट, या दोघांची ॲडिशन केल्यावर काय मिळालं, 49 एक्स मायनस 57 वाय बरोबर 172 प्लस 57 एक्स मायनस 49 वाय बरोबर 252. 49 आणि 57 किती होतात, 9 7 16 16 हातचा आला 1 5 10, 106 एक्स झाले आणि इथं मायनस 106 वाय झाले. बरोबर बरोबर. या दोघांची बेरीज किती येणार, 4 7 5 12 हातचा आला 1 4, 424 किती आली आपली 424 बेरीज आली. 106 कॉमन काढूया. एक्स मायनस वाय किती आलं, 106 कॉमन काढल्यावर ब्रॅकेटमध्ये 424. याचा अर्थ एक्स मायनस वायची किंमत किती येणार, 424 भागिले 106. 4चा भाग लागतो सर, बघितल्या कळतं 4चा भाग लागतो. याला इक्वेशन आपण म्हणूया 3. तसंच सेम पद्धतीने आपण एकदा सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट,
काय मिळतं आपल्याला 57x मायनस 49y बरोबर 252 मधून आपण वजा करूया पहिले इक्वेशन 49x मायनस 57y बरोबर 172 वजाबाकी केली 57 मधून 49 गेले 9 8 17 8x राहतील इथं आणि इथं मला असं वाटतंय इथं पण 8xच राहतील कारण इथं मायनस मायनस प्लस होणार 8y राहतील इथं 8y आणि यांची वजाबाकी केली 2 मधून 2 गेले 0 7 8 15 80 बरोबर 80 शिल्लक राहिले 8 कॉमन काढले तर x प्लस वाय बरोबर 80 देअरफॉर x प्लस वायची किंमत किती राहील 10 बरोबर याला इक्वेशन म्हणूया इक्वेशन 4. आता इक्वेशन 3 मिळालं इक्वेशन 4 मिळाले काय केलं पाहिजे आपल्याला यांची एकदा बेरीज करून बघायची कारण एक्स प्लस एक्स मायनस वाय तिकडे आहे इकडे एक्स प्लस वाय आहे तिकडे प्लस वाय मायनस वाय म्हटल्यावर बेरीज करायची ॲडिंग इक्वेशन 3 and 4 कधी ॲड करायचं आणि कधी सबट्रॅक्ट करायचं हे लक्षात आलं पाहिजे जर चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची चिन्ह वेगवेगळे असतील टर्म सेम आहे फक्त चिन्हांचा फरक आहे तर अशा वेळेस बेरीज करायची आता इथं बेरीज जरी केली तरी चालते वजाबाकी केली तरी चालते इथं आता बेरीज केल्यावर एक्सची किंमत निघेल जर तुम्ही इथं वजाबाकी केली 3 आणि 4ची तर तुम्हाला वायची किंमत निघेल एवढाच फरक आहे वी गेट एक्स मायनस वाय बरोबर 4 प्लस एक्स प्लस वाय बरोबर 10 दोघांची बेरीज केली 2x बरोबर किती आले 14 एक्सची किंमत किती आली 7 बेसाती 14 एक्सची किंमत आली 7 पुटिंग x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन कुठल्या इक्वेशनमध्ये मी सपोज इक्वेशन 4 मध्ये पुट केलं वी गेट काय मिळालं आम्हाला एक्सची किंमत 7 प्लस वाय बरोबर 10 देअरफॉर वाय बरोबर किती राहिले 10 मधून 7 गेले किती उरले 3 किती उरले 3 देअरफॉर द सोल्युशन इज एक्स वायचं सोल्युशन किती येणार 7 आणि 3 तुम्ही हे पुट करून तुम्ही क्रॉस चेक करू शकता की तेच येते का ठीक आहे तर बघा आपण पहिल्यापासून तेच केलेलं आहे एकदा ॲडिशन केली कधी ॲडिशन वजाबाकी करायची अशी की जेव्हा असं क्रॉसला येतं की एक्सचा कोइफिशियंट इकडं वायला आला आहे वायचा कोइफिशियंट एक्सला गेला आहे असं जेव्हा होतं तेव्हा एकदा बेरीज करायची दोघांची एकदा वजाबाकी करायची 2 आपल्याला साधे सोपे इक्वेशन्स मिळून जातात साधे सोपे इक्वेशन्स मिळाले की त्यांची पुन्हा आपण दरवेळेस प्रोसेस करतो त्याच पद्धतीने इक्वेशन ते सॉल्व करायचं आणि लक्षात तर हा आपला शेवटचा प्रश्न होता आजचा आय होप तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल तुमच्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब ते तर माहीतच आहे तुम्हाला ते करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील व्हॉटेवर तुमचं जे काय असेल ते तुमचं कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद